व्यावसायिक विषय माझा पुढचा आहे. हॉर्सन केमिकल कंपनी आहे. तर त्या कंपनीने जेवढा केमिकल वेस्ट निघतो तो पूर्ण लोकांच्या शेतामध्ये सोडून दिलेला आहे. हे आता परवा दिवशी त्या तिथं माझे भेट दिली. पर्यावरण विभागाचे कोण अधिकारी आहेत का? पोल्युशन कंट्रोल बोर्ड याला माहिती आहे तिकडे, माहिती आहे तिकडे जरा. हॅलो, पायाचे सर आरोग्य कल्याणचं ऑफिस मी ते तर ते आम्ही ते इन्व्हेस्टिगेट करू सर. ऐकू नाही, सन्माननीय सदस्य शांतारामजी मोरे यांनी एका कंपनीचा उल्लेख केला. हॉर्सन कंपनी, हॉर्सन केमिकल ऐकलाय का? आणि त्याच्यामध्ये काय शांतारामजी काय गडबड काय तिकडे? पूर्ण केमिकल दादा त्यांनी शेतामध्ये सोडून दिलेले. 100-150 एकर जागा त्या केमिकलने प्रभावित झालेल्या आहे. पूर्ण देश संपूर्ण या कंपनीची आपल्याला माहिती अवगत आहे का? डॉक्टर सीमा दळवी, सब रिजनल जरा तिथे माहिती आहे का? जोरात बोला जरा. हॅलो, हा बोला. डॉक्टर सीमा दळवी, सब रिजनल ऑफिसर कल्याण टीम. माझ्या अंडर वाडा तालुका येतो. काल मी स्वतः पर्सनली जाऊन सर व्हिजिट केलेली आहे आणि त्याची ऍक्शन प्रपोज केलेली आहे. हे बघा, बाब असे की ऍक्शन ही कायमस्वरूपी ऍक्शन असली पाहिजे. हे ऐकून घे जरा, तात्पुरती नाही. येस. ऐकला का? त्या कंपनीनं त्या स्वरूपाचा गुन्हा परत करता कामा नये एवढी त्याला सोडून द्या, सुधारणा करतात. आणि दादा दुसरा एक विषय, ह्याच कंपनीचा विषय, तिथं स्थानिक लोक शेतकरी गेले तर त्यांच्यावर तो माणूस पोलीस कंप्लेंट करतो. नाही, ते पोलिसांनी काही तक्रार घ्यायची गरज नाही. हे बघा, 200 एफआयआर नाही, मी आता मी बोलतो ना, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बोलतो, पोलीस खात्याला निर्देश देतो की जर का एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालं आणि जर त्या ठिकाणी तो बोलण्यासाठी सांगण्यासाठी गेला तर तशा शेतकऱ्यावर केसेस घेणं उचित नाही आणि तशा स्वरूपाच्या केसेस लगेच घ्यायची गरज नाही. चौकशी करा. शेतकऱ्यांनी जर का कायद्याचा भंग केला असेल तरी सुद्धा अर्ली स्टेजला त्याला समज द्या आणि जर तो समजण्याच्या पलीकडे असेल तर तक्रार मग केसेस भरून घ्या. परंतु तो का गेला हे पण समजून घेतलं पाहिजे. मॅडम, जेव्हा तुम्ही येस. त्या घटकांना निश्चितपणे हे बघा, अचानक कधी पाईप फुटतो आणि कधी जर पाणी खराब झालं तर समजू शकतो इट्स अन ऍक्सिडेंट. परंतु हॅबिच्युअल त्या ठिकाणी आपल्या कारखान्यातल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता पाणी सोडणं हा पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या कायद्यानुसार तो गुन्हा आहे. येस. तर आपण ती दखल घ्या.